संकेत बियाणी यांनी माजी सैनिकांसाठी पहिली कमिटमेंट रिंग 15 ऑगस्टला भारत स्वतंत्रता दिनाचं औचित्य साधून अमृत महोत्सवानिमित्त 7500 माजी सैनिकांना ही रिंग भेट देणार आहे। ही कमिटमेंट रिंग सोनं, चांदी, हिरा आणि भारतातल्या सगळ्या राज्यातून गोळा केलेल्या मातीपासून, ज्यामध्ये भारत असं लिहिलं गेलंय। सैनिकांनी सीमेवर केलेल्या पराक्रमाचा आणि शौर्याची आठवण म्हणून 7500 माजी सैनिकांना ही रिंग देण्याचा उपक्रम संकेत बियाणी यांनी हाती घेतलाय। पुण्यातील बोनिसा ज्वेलर्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत खडकी येथील पॅरालेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर येथील 88 माजी सैनिकांना एक इंडिया रिंग्स देण्यात आल्या आहेत। याची सुरुवात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन रोजी करण्यात आली होती। देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संकेत बियाणी यांनी दिली आहे। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे 2 दिवस असता आपण सैनिकांची आठवण काढतो, सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देतो आणि माजी सैनिकांचा सत्कार करतो। मात्र त्यांनी देशासाठी दिलेली सेवा ही त्यांच्या कायम आठवणीत राहावी म्हणून भारत अशी एक रिंग बनवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 26 ऑगस्टला 7500 सैनिकांना ही रिंग देण्यात येणार आहे, असे मत संकेत बियाणी यांनी व्यक्त केलंय। भारत रिंग ही चांदी म्हणजे जी आपल्याला शांत ठेवते, सोने म्हणजे जे भारताचे प्रतीक आहे, आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील माती एकतेसाठी आणि हिरा आपल्यापैकी प्रत्येक जण एक हिरा आहे यांच्यापासून बनलेली आहे। ही अंगठी जगातील पहिली राष्ट्रासाठी समर्पित असलेली देशाप्रती वचनबद्धता दर्शवणारी अंगठी आहे आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त 7500हून अधिक सैनिकांना ही अंगठी देण्याचे आमचे ध्येय आहे। ही अंगठी चांदीची आहे आणि त्यावर सोनेरी अक्षरात भारत लिहिलेले आहे, जे भारताचे सोने की चिडिया असण्याचे प्रतीक आहे आणि यात विशेष करून 29 राज्यातून माती आणण्यात आली आहे, असे यावेळी संकेत बियाणी यांनी सांगितले। ही अंगठी बनवण्यामागची कल्पना बोनिसा ज्वेलर्स हे खास करून लग्नाच्या अंगठ्या बनवण्यासाठी ओळखले जाते, म्हणूनच आम्ही आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून कमिटमेंट रिंगचा विचार केला। या अंगठीची कल्पना एक पॉडकास्ट ऐकताना माझ्या मनात आली आणि सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही अंगठी देण्याचा निर्णय घेतला। मला वाटते की बांधिलकी ही केवळ पती-पत्नी किंवा इतर नात्यापुरती मर्यादित नाही, आपल्या देशाप्रती ही आपली एक बांधिलकी आहे। त्यामुळे केवळ आम्हीच नाही तर कोणीही आपल्या सैनिकांना ही अंगठी भेट देऊ शकते आणि या चळवळीचा एक भाग बनू शकते, असं देखील संकेत बियाणी यांनी म्हटलंय। या अभिनव उपक्रमाची सुरुवात 26 जानेवारीला झाली असून आतापर्यंत 200 माजी सैनिकांना ही रिंग देण्यात आली आहे। यात माजी सैनिक, वीर पत्नीचा समावेश असून या उपक्रमाअंतर्गत देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार आहे। भारत में पहली बार पूरे देश की मिट्टी से बनी अंगूठी, एक इंडिया रिंग। माझं नाव संकेत बियाणी आहे। आम्ही एक इंडिया रिंग अशा नावाची एक जगातली पहिली कमिटमेंट रिंग फॉर द कंट्री बनवलेली आहे। ती रिंग बनवलेली आहे चांदीमध्ये। बनवायचं कारण आहे की चांदी हा नॅचरल कूलंट आहे, त्याच्यात भारत लिहिलेला आहे, जो गोल्ड प्लेटेड आहे। तो गोल्ड प्लेटेड ह्याकरिता आहे की जो घालणारा आहे रिंग, तो कमिट करतो की मी या देशाला परत सोने की चिडिया बनवणार। त्याच्यात थर्ड एलिमेंट आहे, जे आम्ही सर्व राज्यातून भारताच्या माती मागवलेली आहे आणि ते मातीला मिक्स करून या रिंगमध्ये आम्ही घातलेली आहे। तो ह्या गोष्टीचा प्रतीक आहे की आपण किती डायव्हर्स असो, एकता ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे। चौथा एलिमेंट त्याच्यात एक सिंगल नॅचरल डायमंड आहे। तो ह्या गोष्टीचा प्रतीक आहे की तुम्ही, आम्ही, आपण सर्व लोक या देशाचे हिरे आहोत आणि जर आपण या हिऱ्यासारखंच आपण विचार करेन तर आपण हिऱ्यासारखं चमकेन आणि तुम्ही आम्ही चमकणार तर हा देश चमकेल, ह्या कॉन्सेप्टमध्ये ही रिंग बनवलेली आहे। कारण आपला आझादीचा अमृत महोत्सव आहे, 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आपले कंप्लीट होतात, तर आम्ही 7500 सैनिकांना द्यायचा आम्ही विचार केलेला आहे। विथ द हेल्प ऑफ सगळे लोकांबरोबर विचार केलेला आहे आम्ही 7500 सैनिकांना द्यायचा। कालच आम्ही एक फंक्शन केला, इव्हेंट पॅराफेलिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये, जिथं आम्ही 88 जवानांना, रिटायर्ड जवानांना रिंग्स दिलेली आहे आणि या पद्धतीने आमचं हे नियमितप्रमाणे लोकांना, रिटायर्ड पर्सनल्सला
वीर नारींना हे रिंग्स द्यायचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यांना जर कोणाला द्यायचं असेल जर हे त्यांना रिंग द्यायची असेल किंवा कोणाला सोल्जर्सला गिफ्ट करायची असेल तर आमच्या वेबसाईटवर ते जाऊन ही रिंग घेऊ शकतात आणि किती सोल्जर्सना त्यांना डोनेट करायची आहे ते तिथं त्या वेबसाईटवर इझिली मेन्शन करू शकतात की त्यांना किती सोल्जर्सला हे रिंग्स द्यायचे आहे. ओके मग सर ते त्याचा उद्देश असा आहे की एक तर ते रिंग्स आम्ही जवानांना देऊ आणि त्याची जे निधी गोळा होणार त्यातलं काही पर्सेंट आम्ही जे मार्टेड सोल्जर्स आहेत आपले त्यांच्या फॅमिलीच्या एज्युकेशनसाठी आम्ही यूज करणार आहोत. आत्तापर्यंत कुठल्या सोल्जर्सला तुम्ही रिंग दिली आहे? कसं त्यांचा उत्साह होता, काय म्हणलं? हे जे आम्ही सोल्जर्सला रिंग द्यायला सुरुवात केली ते ॲक्च्युली 26 जानेवारीपासून आम्ही सुरुवात केली आणि त्यांचा जो उत्साह बघून आमच्या डोक्यात आलं की हे तर आपल्याला खूप स्पीडमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. एक एक्झाम्पल देतो. एक वीर नारींना आम्ही ही रिंग दिली ती 76 इयर ओल्ड लेडी. त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना ही रिंग दिली आणि ते खूप खुश झाले. ते म्हटली तुम्ही आमच्याबरोबर इतकं विचार करताय. त्यांना खूप आनंद झाला. पण उठता उठता त्यांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली. ते सांगितली बेटा तुमको एक बात बतानी है. आम्ही विचारलं बताइए आंटी. ते म्हटले की ये मेरी ज़िंदगी की पहली डायमंड की अंगूठी है और वो हमें अब मिली है जब हमारे पति नहीं है. उनके गुजरने के इतने साल बाद मिली है और वो भी उनके कारण मिली है. हे ज्यावेळी त्यांनी म्हटलं त्यावेळी आम्हाला वाटलं की खरंच आपण काहीतरी एक कार्य जे करतोय ते आपल्याला मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांबरोबर हे केलं पाहिजे. नक्कीच. या रिंगमध्ये काय काय आहे, काय काय वैशिष्ट्य आहे या रिंगचं? या रिंगचं वैशिष्ट्य जे आहे ते प्रत्येक गोष्ट या रिंगमध्ये आहे त्याच्यात काही ना काही महत्त्व आहे. जसं चांदी जे आहे ह्याच्यात ते आपल्याला नॅचरल कूलंट आहे, आपल्याला थंड ठेवते. आता आपण सर्व लोकांना थंड ठेवण्यासाठी नॅचरल कूलंट म्हणजे चांदीचा आम्ही वापर केलेला आहे. भारत जे ह्याच्यात लिहिलेलं आहे ते गोल्ड प्लेटेड आहे. त्याचं कारण असं आहे की जो घालणार आहे तो मैं फिर इस देश को सोने की चिडिया बनाऊंगा हे कमिट करतो आणि पूर्ण देशाची माती आहे, सगळ्या राज्यातली माती आहे. ते ही गोष्ट प्रतीक आहे की किती आपण डायव्हर्स असो एकता आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि आपल्याला विसरायला नाही पाहिजे. हे जे डायव्हर्सिटी आहे ते आपल्याला आपल्यासाठी वापरली पाहिजे, आपल्या विरुद्ध नाही वापरली पाहिजे. आणि एक डायमंड आहे जे आपल्या सर्वांचं प्रतीक आहे. म्हणजे गोल्ड सिल्वर डायमंड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची माती. कुठनं गोळा केली? हे आपल्या सर्व राज्यातून आम्ही मागवलेली आहे. सर्व राज्यात सर्व राज्यातून सगळ्या राज्यात सगळ्यात राज्यातून मागवलेली आहे.